संपणारा काळ आणि न संपणारा बंदोबस्त म्हणजे पोलीस बंदोबस्त. आम्ही बंदोबस्त करत असताना एक एक वेळ अशी येते की आज जेवण मिळते की नाही अशी भीती वाटते. पण काय माऊलींची जादू आहे काय माहित नाही की दिंडीत वारीत लोक बसले स्वतःहून बोलवून आम्हाला जेवायला घालतात. नाही, आव्हानात मग असतात पण सगळे पार पडतात आव्हानात. मग माऊली सगळ्या सोबत असतात. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी, आपण पाहताय अभंगवारी. सध्या पंढरपूरच्या वेशीवर ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि महाराष्ट्रातील अनेक संतांच्या पालख्या ह्या पंढरपूरच्या वेशीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. मी सध्या वाखरीच्या रिंगणातून बोलतोय आणि हा सोहळा यशस्वी पार पाडावा, कुठलेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी अनेक राबणारे हात असतात. त्यामध्येच महाराष्ट्र पोलीस प्रशासनातील अधिकारी असो, कर्मचारी असो, होमगार्ड असो, काही स्वयंसेवक असतील, हे दिवस रात्र राबत असतात. त्यामुळे हा लाखोंचा सोहळा हा निर्विघ्न पार पडतो आणि हा सुख सोहळा वारकऱ्यांना अनुभवता येतो. मात्र रात्रंदिवस हाल अपेष्टा सहन करत जे पंढरपूर पर्यंत बंदोबस्त देत असतात त्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वारी काय असते हेच मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठल्या जिल्ह्याचे पोलिसाकडून आले तुम्ही? सोलापूर ग्रामीण पोलीस. तुमच्या काय भावना असतात वारीबद्दल? वारीचं आमचं 5 वर्ष चालू आहे आता. आमंत्रण न देता किंवा आयोजन न करता पार पडणारा सोहळा म्हणजे पालखी सोहळा. तुम्ही किती दिवसापासून या सेवेमध्ये? 5 वर्ष झालं. पण दिवस किती झाले आता? आता आम्ही 7 दिवस सोलापूर जिल्ह्यात आल्यापासून आता आमचं चालू आहे. मग काय कुठल्या गोष्टीचं तुम्हाला फेस करावे लागतात? झोपायची व्यवस्था नसते. आम्ही आता वारीच्या वाटेवर बघतो अनेक पोलीस बांधव आहे, कुठेही झोपतात, कुठेही जेवतात. काय असतं नेमकं बरं दिनक्रम? सकाळी पालखी निघाल्यापासून, वारीला निघाल्यापासून बंदोबस्त हा कधीच संपत नाही. 24 तास जोपर्यंत आळंदी पासून पंढरपूर आणि पंढरपूर पासून आळंदी पर्यंत वारी पोहोचत नाही तोपर्यंत बंदोबस्त हा चालूच राहतो. संपणारा काळ आणि न संपणारा बंदोबस्त म्हणजे पोलीस बंदोबस्त. तुमचं नाव काय सर? माझं नाव PC सत्यजाई शाहरुख शब्बीर मुल्ला. तुमच्या वारीबद्दल काय स्पेशल भावना? वारीबद्दल म्हणायचं म्हटलं तरी काय, इथं एकाही वारकऱ्याला आमंत्रण दिलेलं नसतं आणि एकाही दिंडी सोहळ्याला आमंत्रण दिलेलं नसतं. न आमंत्रण देता हा वारी सोहळा आणि महाराष्ट्रातला आणि जगातला सर्वात मोठा वारी सोहळा म्हणला तरी चालेल. वारी कव्हरेज आणि वारीचा बंदोबस्त लागला, अरे बापरे नको की आनंद होतो? सुरुवातीला तुम्ही म्हणल्याप्रमाणे तसंच वाटतं की पंढरपूरची वारीचा बंदोबस्त म्हणलं की थोडा भीती वाटते की बाबा एवढ्या गर्दी जायचं आहे, राहायची सोय होणार का, जेवणाची सोय होणार का. पण इथं आल्यानंतर एक आमचा वेगळाच अनुभव आहे की माऊलींचं लक्ष सगळ्यांच्यावर आहे. आम्ही 7 दिवस झालं फिरतोय. प्रशासनानं देखील चांगली सोय केली, आमच्या पोलीस खात्याने देखील राहण्याची सोय केली, जेवणाची सोय केली. पण तरी देखील आम्ही बंदोबस्त करत असताना एक एक वेळ अशी येते की आज जेवण मिळते की नाही अशी भीती वाटते. पण काय माऊलींची जादू आहे काय माहित नाही की दिंडीत वारीत लोक बसले स्वतःहून बोलवून आम्हाला जेवायला घालतात. म्हणजे हा एक वेगळाच अनुभव येतो की आम्हाला भूक लागलेली असते त्याच वेळी जेवायला आम्हाला मिळतं. आणि असं कोणी या वारीमध्ये एकही माणूस किंवा आमच्या डिपार्टमेंटचे व्यक्ती नाही की जी उपाशी आहे. म्हणजे एक वेगळी जादूच आहे असं आम्हाला वाटतं. तुमचं नाव काय आणि तुमची कितवी वारी? माझं नाव आहे प्रशांत आनंद देसाई. मी सांगली जिल्हा पोलीस दलाकडून आलेलो आहे. माझं हे 2रं वर्ष आहे. मी 2रं वर्ष वारीचा बंदोबस्त करतोय, पायी वारीचा. आता पोलीस अनेक जिल्ह्यातले या ठिकाणी असतात, तर तुमची मैत्री होती का? म्हणजे काही सांगलीचे पोलीस, काही सोलापूरचे, काही सातारचे, काही पुण्याचे? हो, आमची सर्वांशी मैत्री होती. सर्व पोलिसांची मैत्री होते. अनोळखी असला तरी तो बाबा जवळ येतो, बोलतो, मैत्री होते. एकमेकात आम्ही मिसळून बंदोबस्त करत असतो. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आले? मी सांगली जिल्ह्यातून आलेलो आहे. अनेक पोलीस बांधव आहेत, दुसरे पण आहेत. काय तुमच्या भावना वारीबद्दल? वारीबद्दल भावना माझ्या एकदम छान आहेत. आता माझा या 10 वर्ष माझी सर्व्हिस झाली, पण मला आता पहिलाच बंदोबस्त हा लागलेला आहे. पण त्यावेळी मला टेन्शन होतं की मी पहिलाच बंदोबस्तला निघालेलो आहे. मला अनुभव नव्हता. पण इथं आल्यानंतर एकदम चांगली मी अशी म्हणजे या माऊलींची कृपा म्हणायची, माझी चांगली सोय एकदम झाली. म्हणजे एकदम असं नियोजन होत गेलं ठरल्याप्रमाणे. जेवण वेळेवर आम्हाला मिळालं. आता या सगळं इथं बंद होतं, पण या माऊलींच्या दिंडीमध्ये जाऊन आम्ही माऊली करत त्यांना पुढे हे करून जायचो आणि त्यांनी आम्हाला जेवणाची पूर्ण व्यवस्था केली. त्यामुळे एकदम छान वाटलं आम्हाला. काय वारकरी सांगितले शिस्त पाळतात की काय, कशा पद्धतीने चालतात?
चालतं हो. तुमची वारी किती माऊली? चौथी वारी आमची. होमगार्ड म्हणून काम करत असताना हो चौथी. किती आव्हानात्मक असती वारी? नाही आव्हानात्मक असतात पण सगळे पार पडतात आव्हानात्मक. माऊली सगळ्या सोबत असतात. वारीत बंदोबस्ताला आवडतं की एखादा नेता बिता किंवा मोठं वारी वारी वारी? हो. तुमच्या काय भावना वारीबद्दल स्पेशल? वारीबद्दल सांगावं झालं तर आम्ही इतके बंदोबस्त करतो, पण हा बंदोबस्त असा आहे की ह्या बंदोबस्त केल्यानंतर कंटाळा हा कसलाच येत नाही. आणि घरची आठवण म्हटलं तर मुलीच येत नाही. घरापासून आम्ही गेले 8 दिवस झाले बाहेर आहे, पण घरची कसली आठवण नाही. आनंद वाटतो या वारीचा बंदोबस्त करताना. कुठेही झोपावं लागतं ना. कुठेही जपावं लागतं, पण माऊली सदैव पाठीशी राहते, ती बरोबर सोय करून देते माऊली. आता पोलीस अधिकारी म्हणलं की एकाच जागी सोय करणं अशक्यच आहे. म्हणजे आता इथे बंदोबस्त असला, पुढे झोपायची खाण्याची व्यवस्था असली तर तुम्हाला इथंच राहावं लागतं. व्यवस्था केली असली तरी कसं मॅनेज करता हो तुम्ही? पोलीस प्रशासनानं व्यवस्था केलेली असते. मंगल कार्यालय वगैरे मोठे हॉल असतात त्या ठिकाणी, किंवा एखाद्या शाळा असतात त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते. सगळे जेवणाची नाश्त्यापासून सगळी व्यवस्था पोलीस प्रशासन आपलं महाराष्ट्र शासन यांनी केलेली असते. त्यामुळे काही अडचणी येत नाहीत एवढ्या. पण तरी सुद्धा वारीमध्ये कुठेही ऍडजस्टमेंट करावं लागते. ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहून वारकऱ्यांच्यासाठी हे एवढं करावं लागतं. त्याच्यामुळे एवढा ताण काही एवढा येत नाही पोलिसांच्या वरती. वारकऱ्यांची सेवा हीच आम्ही विठ्ठलाची सेवा मानत हे करत राहतो. वर्दीच्या आत सुद्धा एक वारकरी लपलेला असतो. बरोबर बरोबर. वर्दीच्या आतमध्ये एक वारकरी लपलेला असतो. किती चोर पकडलेत? माझी पहिलीच वारी आहे, त्यामुळे चोरांचा असं काय विषय नाही, पण छान वाटतंय. असं वाटतंय माऊलींच्या सेवेत विस्मरणीय क्षण. म्हणजे मला वाटलं मला बंदोबस्त भेटतो, मी आवर्जून येण्यासाठी उत्सुक होतो. पण आता बरं वाटतंय मला आज. बोला कंटिन्यू. त्यामुळे छान वाटते. असं काय वाटत नाही कोण त्रास देते वगैरे. माऊली असल्यासारखे वाटते. पण बाहेरच्या दुनियेपेक्षा हे माऊलींच्या सेवा जरा वेगळं वाटते. बाकीच्यांनी जसे अनुभव दिले त्यापेक्षा हेच आज छान वाटते. असं कोण कुणाचं असं घेण देण नाही, कुणाचं काय नाही, पण छान वाटते. अविस्मरणीय क्षण वाटतो. असं आवडते. आता हे 20-25 लाख वारकरी पंढरीच्या चोराला पकडायला निघालेले. तुम्हाला असे वारीच्या वाटेवर चोर किती भेटलेत? वारीच्या वाटेवर चोरणारे ते काय आपल्याला सांगून चोरी करणार नाही, ती त्यांचे काम करणारच आहेत. पण पोलीस म्हणून तुम्ही असे काही झाल्या का घटना किंवा अशा थांबवल्या घटना? हो, म्हणजे तसं काय निदर्शनास आलं तर आम्ही ते तिथल्या तिथे हे करतोय. असं काय नाही की सोडून देतोय वगैरे. त्यांच्यावर लगेच कारवाई करून त्यांना लगेच आपण सोय करतो. नक्कीच. तर हे होते वारीच्या वाटेवर वर्दीतील माणसं, जे की ही वारी यशस्वी व्हावी यासाठी हे दिवस रात्र झटत असतात. अगदी आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत विविध जिल्ह्याची पोलिसांची कुमक ही पंढरपूरच्या वारीसाठी पुरवण्यात येते. हे लाखो वारकरी हे पंढरीच्या चोराला पकडण्यासाठी जातात आणि पंढरीच्या चोराला धरायला जातात. मात्र हे पोलीस हे या वारकऱ्यांची रक्षा करतात आणि या वारीमध्ये विघ्न टाकणारे अनेक असे विघ्न संतोषी असतात. त्यांना रोखण्याचं कार्य देखील ही मंडळी करत असते. अशा या पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांना लेट्सअप मराठीचा सलाम आणि रामकृष्ण हरी. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, वाखरी.